नमस्कार सगळ्यांना। तर आज मी शेतामध्ये पाणी देण्यासाठी आले आणि चला तर पहिल्यांदा तर कॉक फिरून घ्यायचा आहे। तर हा इथं आहे असा कॉक आणि तो मी फिरून घेईन। आता कॉक फिरून घेतलेला आहे, कॉक फिरून झालेला आहे आणि समोर सोलरचे झाड आहे। समोर ना सोलर आहे शेततळ्यातून आणि त्यातून पाणी मला ह्या रोपांना द्यायचं आहे, म्हणजे लसूण लावलेला आहे। तर चला सोलर चालू करायचं आहे। आणि हे मिरच्या पण आहे, तिथं आल्या मला समजलं की मिरच्या पण लाल झालेल्या आहेत थोड्या थोड्या, त्या पण तोडायच्या। तर तुम्हाला नंतर दाखवते। आता तर इथं आहे असं सोलर बसवलेले आणि त्याचं बटन चालू करायचे। बटन म्हणजे एक खटका आहे ऑन ऑफचं। तर हे असं ऑन ऑफचं बटन आहे, तर ऑन केलेलं आहे। आणि आत्ता सध्या दुपारची 1:30 वाजलेले आहेत आणि भरपूर ऊन आहे, त्यामुळे प्रेशर। आणि इकडं ना शेततळे नॉन रिटर्न वाले तो बंद, म्हणजे कॉक तो फिरून घ्यायचा। तर चला, आणि इथं मी गाय आणून बांधलेली बघा, हे वरती असं पाणी जातं, त्यामुळे ते एक कॉक तो फिरवायचा। तर कॉक मी बंद केलेला आहे। आता पाणी कॉक आता मी फिरवलंय, बंद केलंय, आता पाणी लावलेलं आहे, तिथे गेलं भेटते। तर पाणी चालू झालेलं आहे आणि पाणी पहिल्यांदा तर गिन्नी गवत लावलेले, मला दिसते का नाही का नाही। तर हे पहा, तर मला 12 द्यायचे। तर असं पाणी चालू केलेलं आहे आणि तिथं आता मेथी आणि धने आणायची होती लावायला, पण गाई सोबत होती, लक्षात पण नाही। तर इथं उगवली आणि लसूण पण चांगला आलाय। तर इथं झिरपून ह्या मेथीच्या साऱ्याला पाणी चाललेलं आहे, हे पहा। आणि मेथी पण छान अशी उगवली। तर इथं मिरच्या पण लाल झाल्यात आणि तो साऱ्याला पण तिथं पाणी तो वापा भिजेपर्यंत मी मिरच्या तोडून घेते। तर मिरच्या तोडायचं काही आल्यावर दिसल्या आणि त्यामुळे आता मिरच्या तोडून घेते। तर इथं अजून एवढ्या मिरच्या निघल्यात, अजून तोडते। आणि हे पहा, आपल्या चक्कूला पण छान असे चक्कू लागलेत आणि हे आहे चक्कूचं झाड, दिसते ना, हे पण छान असे चक्कू लागलेत। तर आता पुढच्या मिरच्या तोडून घेऊ। आणि एवढ्या काय नाही, कारण ह्या रानाची मिरच्या काय छान येतच नाही, पण चला नसल्यापेक्षा। एवढ्या निघल्यात, अजून निघत्या, तर ते तोडते मी। आणि पाणी तिथं आहे का ते पण पाहून येते।
तर आता ही लसूण भिजवायचं चालू आहे आणि मी तिथं भिजते थोडी थोडी आपोआप आणि त्यानंतर हा पूर्ण सारा भिजलेला आहे आणि लसूण पण भिजतोय कारण ऊन जास्त आहे. ऊन जास्त असल्यानंतर काय होतं तर सरे पूर्ण भिजून घ्यावं लागतात कारण पूर्ण म्हणजे वरपर्यंत पाणी साचून घ्यावं लागतं कारण वरती पण लसूण लावलेला असतो ना त्यामुळे पोसायसाठी. तर हे पहा जास्त लवकर होतं कारण ऊन जास्त आहे त्यामुळे. आणि सारे असे केले इकून जातं इकून येते त्यामुळं बार काय मोडायची गरज पडत नाही. हे पहा इकून पाणी लावलं इकून आणि डायरेक्ट शेवटी असं केलेलं आहे. इथून आल्यावर लगेच ह्या साईडला आणि डायरेक्ट इथून गेलं की या सरीतून असं नागमोडी केलेले. आणि मला ना येताना धन आणि मेथी आणायची होती पण घाईघाईत विसरली आणि पालक तर इथं मेथी पण टाकलेली एकदा खुडून नेलेली. तर आता भिजत आलेलं आहे आणि पूर्ण भिजन तोपर्यंत आता सोलर बंद करायचं आणि जी पहिल्यांदा आपण केलं तर तेच करायचे. तर आता ही भिजन जाईपर्यंत ही मला भिजन तर चला परत सोलर. आणि इथूनच आमचं घर पण जवळच आहे पण त्या गायीमुळं मला काही गाडी येता येत नाही कारण ती गाय पण बांधायची असते ना. तर मिरच्या तोडून इथंच ठेवलेल्या जाताना घेऊन जाईन. आता पहिल्यांदा ती वरतीचं पाणी येऊस तर आणि हरभऱ्याला काय पाणी यंदा पुरलं त्यामुळे दिलं नाही ती त्याची वाढच झाली नाही. आता लगेच गाठी आलेत छोटे आहेत तोपर्यंतच गाठी आलेत आणि मी काही पायात आता चप्पल घालून नाही आली दाऱ्या होते त्यामुळे तशी झालेली. तुम्हाला जो मी व्हिडिओ तुम्ही पाहितलाय तो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.